पूर्वक स्वागत। इफ्फी हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे। या महोत्सवाचं महत्त्व तुम्ही कसं अधोरेखित कराल आणि यावर्षी म्हणजे या 56व्या आवृत्तीमध्ये नेमका कोणता बदल किंवा नवीन ऊर्जा तुम्हाला दिसते? यंदाच्या इफ्फीचं प्रमुख आकर्षण कोणतं आहे? यंदाचा इफ्फी तुम्ही कसा नेमका अनुभवत आहात? सांगितल्याप्रमाणे या वर्षीचा इफ्फी हा सुरुवातीपासूनच म्हणजे पहिल्या दिवसापासूनच वेगळा यासाठी ठरला आहे की बंदिस्त सभागृहात गेली इतके वर्ष म्हणजे आता गोव्यात हे 21वं वर्ष आहे इफ्फी आयोजित होत आहे. पण हे पहिल्यांदाच असं आहे की ओपन डोअर किंवा आपण सिने कार्निवल म्हणून तुम्ही कार्निवल शब्द वापरला त्याला अधोरेखित करणारा सिने कार्निवल चित्ररथ साधारणतः 24 ते 25 चित्ररथ देशभरातून सिनेमाशी निगडीत विषय आशय मांडणारे या इफ्फी मध्ये आपण आले हं. आणि अशा अनोख्या पद्धतीने इफ्फी सारख्या महोत्सवाचं उद्घाटन होऊ शकतं ही संकल्पना आपण वेगळ्या पद्धतीने मांडली जी मला खूप इंटरेस्टिंग वाटते. हा एक भाग तर आहे. त्यासोबत यावर्षी आपल्याकडे साधारणतः 250हून अधिक जगभरातल्या 80हून अधिक देशातले सिनेमे आहेत. हं. ज्याच्यामध्ये एकापेक्षा एक गेल्या वर्षभरात 2024 ते आता 2025 या काळामध्ये आलेले ऑस्कर विनिंग असो किंवा एखादा नवीन सिनेमा असो, ह्या सगळ्या सिनेमांची मेजवानी आपल्या देशामधल्या सर्व सिनेरसिकांना या इफ्फीच्या माध्यमातून आपण इफ्फी 20 तारखेपासून 28 तारखेपर्यंत देणार आहोत. अच्छा, तुम्ही आता उल्लेख केला